नमस्कार, मी रुग्णमित्र राजेंद्र ढगे. मी आज तुमच्यासमोर परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजनेबद्दलची माहिती देत आहे. हा जी विमा योजना आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि पेन्शनधारकांसाठी आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी हा आयुष विमा लागू आहे. तर ज्यांचे उपचार सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम म्हणजे CGHS स्कीमच्या अंतर्गत होत नाही किंवा अतिरिक्त उपचार करावे लागतात त्यांना किंवा त्यांच्या अतिरिक्त उपचारांसाठी ही विमा योजना शासनाने इकडे आणलेली आहे. साधारण विमा राशीची रक्कम ही 10 ते 20 लाखाची विमाची रक्कम असणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रीमियमही तेवढाच असेल. म्हणजे समजा तुम्ही को पेमेंट 50% जर घेतलं म्हणजे 50% तुम्हाला मेडिक्लेममधून असणार आणि 50% को पे असेल तर तुम्हाला तो प्रीमियम साधारण 42% सवलतीत तुम्हाला उपलब्ध आहे. जर तुम्ही 70-30 को पे जर घेतलं तर तुम्हाला हाच विमा साधारण 28% सवलतीत याचा प्रीमियम असणार आहे. तर युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि आयुष म्हणजे ह्या प्रकारच्या जे काही उपचार पद्धती आहे या विमा योजनेमध्ये 100% कव्हरेज देत आहे. तसंच पेन्शनधारी समजा एखादा आजार असेल जो CGHS मध्ये बसत नाही आहे पण तो महागडा उपचार आहे त्याचा, तर अशासाठी तुम्हाला हा एक CGHSला पर्याय आणि CGHSला पूरक असा परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना तुमच्यासाठी आहे. तसंच आपल्याकडे तुम्हालाही माहितीच असेल की हा विमा योजना जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला तुमचे हे म्हणजे उपचार आहेत हे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जिथे योजना लागू आहे त्या तिकडे तुम्हाला ते म्हणजे यांचे हॉस्पिटल नेटवर्क भले मोठे असल्याकारणाने तुम्हाला बऱ्यापैकी उपचार मिळण्यासाठी हॉस्पिटल उपलब्ध आहेत. तर मी असं तुम्हाला आवाहन करतो जे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ वर्कर आहेत किंवा जे केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहेत त्यांनी हा विमा योजना घेणं अतिशय फायदेशीर ठरेल. तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा जो विमा योजना आहे परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना ही वित्त मंत्रालयाने आणलेली ही एक स्कीम आहे. ही तुम्ही घ्यावी. धन्यवाद.